श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का की आपल्या नाभीला केवळ शरीराचा एक भाग नाही तर जीवनाची गुरुकिल्ली आहे. असे म्हटले जाते की जेव्हा बाळ आईच्या गर्भात वाढते तेव्हा त्याला त्याची सर्व शक्ती, पोषण आणि ऊर्जा नवीन मिळते. याचा अर्थ नाभी हे जीवनाचे पहिले दार आहे. म्हणून असे म्हटले जाते की आपले नशीब बदलण्याचे रहस्य आपल्या नाभीत लपलेले आहे. शास्त्रामध्ये याचा उल्लेख आहे. भगवान विष्णूच्या नाभीतून एक कमळ निघाले आणि त्याच कमळावर भगवान ब्रह्मा प्रगट झाले. त्यापासून संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली. कल्पना कर की सृष्टीची सुरुवात जिथे झाली तिथे किती अद्भुत रहस्य लपलेले असते. आता मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे, जो जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केला तर तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते. झोपताना तुम्हाला फक्त तुमचा हात हळूवारपणे तुमच्या नाभीवर ठेवावा लागेल आणि 2 जादुई शब्द म्हणावे लागतील. माझ्यावर विश्वास ठेवा. गरिबी, दुःख आणि संकटे तुमच्या आयुष्यातून हळूहळू नाहीसे होतील. देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर येतील. तुमचे घर सुख आणि समृद्धीने भरून जाईल. कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही. मित्रांनो, हा सोपा उपाय तुमची ऊर्जा जागृत करतो आणि संपूर्ण विश्वाच्या शक्ती तुमच्याकडे आकर्षित करतो. जेव्हा तुम्ही तुमचा हात तुमच्या नाभीवर ठेवता तेव्हा तुमची सर्व एकाग्रता आणि लक्ष तिथे केंद्रित होते आणि तिथेच तुमचे नशीब बदलू लागते. आता प्रश्न असा आहे की ते 2 शब्द कोणते आहेत? तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत लक्षात ठेवा, कारण जोपर्यंत तुम्हाला हे रहस्य पूर्णपणे समजत नाही तोपर्यंत त्याचा कोणताही परिणाम तुमच्या आयुष्यावर होणार नाही. तर मित्रांनो, मानव आयुष्यभर कठोर परिश्रम करतात. काही शेतात घाम गाळतात, काही नोकरी करतात आणि व्यवसायात दिवस रात्र काम करतात. प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचे फळ पाहायचे असते. पण खरं सांगायचं तर बहुतेक लोकांना त्याच्या पात्रतेनुसार काहीच मिळत नाही. अनेकांना उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करावा लागतो, कारण त्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही. वैश्विक शक्ती त्यांना साथ देत नाही आणि जोपर्यंत त्यांना हा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी निकाल कमीच मिळतात. पण मित्रांनो, आणखी एक सत्य आहे. जर योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्या तर नशीब बदलू शकते, भाग्य चमकू शकते. ज्यांना संपत्ती मिळाली नाही त्यांच्याही आयुष्यातही आनंदाचा वर्षाव होऊ शकतो. आता मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे जीवन कधीही पूर्वीसारखे राहणारच नाही. तुम्हाला वर्षानुवर्षे त्याची कमतरता आहे. मग ती पैसा असो किंवा प्रेम असो, लग्न असो, मुले असो किंवा जीवनातला कोणताही आनंद असो, ती हळूहळू पूर्ण होऊ लागेल. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. हा उपाय करत असताना तो कोणासोबत शेअर करू नका. जर तुम्ही तो दुसऱ्याला सांगितला तर त्याचा परिणाम नष्ट होईल म्हणून तो गुप्त ठेवावा लागेल तुम्हाला. म्हणून मी आता जास्त उशीर करणार नाही. चला, मी तुम्हाला ते 2 चमत्कारिक शब्द सांगते जे तुमचे जीवन बदलतील. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री हरिविष्णू असे नक्की लिहा किंवा श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. मित्रांनो, चमत्कार तेव्हाच होतो जेव्हा श्रद्धा आणि भक्ती एकत्र येतात. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात असंख्य मंत्र आणि स्तोत्र आहेत. हे फक्त शब्द नाही तर दैवी शक्तीचे स्तोत्र आहे. फक्त भक्तीने त्याचे पठण केल्याने आपल्या जीवनातील समस्या दूर होऊ लागतात. मनाला शांती मिळते, शरीराला बळ मिळते आणि आनंद आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होतो. तर या उपायाने तुमचे मन एकाग्र होईल, आजार नाहीसे होतील, तुम्हाला सर्व सांसारिक सुख मिळतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवी लक्ष्मी तुमच्या घरी येईल आणि कायमची राहील. लोक अनेकदा दिवस रात्र कठोर परिश्रम करतात, परंतु पैसा त्यांच्यासोबत राहत नाही. कठोर परिश्रम करूनही देवी लक्ष्मी त्यांच्या घरात कायमची राहत नाही. परंतु या उपायानंतर लक्ष्मी तुमच्या हातात राहील, संपत्ती येईल आणि कायमची तुमच्या सोबतच राहील. आता कल्पना करा की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात वर्षानुवर्षे रेंगाळणारी जुनाट समस्या असेल, पैशांची कमतरता असेल किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या असेल तर हा उपाय तुमच्यासाठी वरदान ठरेल.
जर तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल तर तुमचे जीवन संपत्तीने भरून जाईल, इतके की ते हाताळणे कठीण होईल. जर तुमच्या वैवाहिक जीवनात कलह असेल किंवा लग्न होत नसेल तर लवकरच तुमचे लग्न होईल आणि तुमचे नाते अधिक गोड होईल. जर तुम्ही सतत आजारी असाल, मग ते मधुमेह, हृदयरोग, मूत्रपिंड किंवा यकृताच्या समस्येसारखे गंभीर आजार असोत, तर हा उपाय तुमचे आरोग्यसुद्धा सुधारण्यास मदत करेल. मित्रांनो, हे काल्पनिक नाही. अनेकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि काही दिवसातच त्याचे सकारात्मक परिणाम दिसलेले आहेत. त्यांचे जीवन बदललेले आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की हे हलक्यात घेऊ नका. हे लक्षपूर्वक ऐका. जेव्हा तुम्ही हे श्रद्धेने आणि भक्तीने आचरणात आणाल, तेव्हा देवी लक्ष्मी आणि विश्वाच्या शक्ती तुमच्या बाजूने काम करू लागतील. तर मित्रांनो, कृपया आत्ताच हा उपाय करून पहा. बरेच लोक कर्जात बुडालेले आहेत. ते कर्जाच्या ओझ्याने अधिकाधिक दबले जात आहेत. जर ते त्यातून बाहेर पडू शकत नसतील तर त्यासाठी एक उपाय आहे. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. मी सर्व उपाय एक एक करून समजावून सांगेन. उपाय आजारी लोकांसाठी आहे. जर तुम्ही दिवसभर आजारी असाल, सतत रुग्णालयात जावे लागत असेल, मित्रांनो, एक सोपा उपाय आहे. तुम्हाला फक्त तुमचा हात तुमच्या नाभीवर ठेवावा लागेल आणि 2 शब्द बोलावे लागतील. तुम्ही काय करता? लक्षपूर्वक ऐका. रात्री झोपताना तुम्हाला फक्त 1 लवंग घ्यावी लागेल. हो, फक्त 1 लवंग. झोपताना ती लवंग तुमच्या नाभीवर ठेवा. ती लवंग तुमच्या नाभीवर ठेवा आणि लवंगावर हात धरून फक्त 2 शब्द म्हणा. आणि ते 2 शब्द आहेत. काळजीपूर्वक ऐका. ओम ह्रीम हा एक शक्तिशाली बीज मंत्र आहे. या शब्दाचा अर्थ विश्वाचा शक्ती आहेत. हो मित्रांनो, विश्वातील सर्व शक्ती ओम जोडल्या गेल्या आहे. आणि दुसरा म्हणजे हा आरोग्य शक्तीचा बीजमंत्र आहे. मित्रांनो, आता ते कसे करायचे? काळजीपूर्वक ऐका. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या नाभीवर 1 लवंग ठेवा. डोळे बंद करा. नाभीवर हात ठेवा आणि तुमच्या सर्वात विश्वासू देवतेचे, म्हणजे जर ते तुमचे कुटुंब देवता भगवान भोलेनाथ किंवा बजरंगबली आणि यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवत किंवा तुमच्या कुलदैवत इष्टदेव, त्यांचे ध्यान करा आणि नंतर या मंत्राचा जप करा. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचे सर्व आजार काही दिवसातच दूर होतील. मित्रांनो, तुम्हाला एक दीर्घ श्वास घ्यावा लागेल. 7 दीर्घ श्वास घ्या आणि प्रत्येक श्वास सोडताना या मंत्राचा 3 वेळा जप करा. कल्पना करा की नाभीतून सोनेरी प्रकाश बाहेर पडत आहे आणि शरीरातील प्रत्येक आजार हा जळत आहे. तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल, माझ्या शरीरातील सर्व वेदना निघून जात आहे. हे तुम्हाला मानावेच लागेल. कारण मित्रांनो, तुमचे संपूर्ण शरीर नाभीशी जोडलेले आहे ना. ठीक आहे. विश्वाच्या सर्व शक्ती एकमेकांशी जोडलेल्या आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला स्वप्नातही कल्पना केली नसेल इतका आराम मिळेल. तुम्ही रुग्णालयात जाणे थांबवाल. तुमच्या आरोग्यात चमत्कारी बदल दिसतील. मित्रांनो, हा उपाय नक्की करून पहा. जर तुम्हाला मंत्र समजला नसेल तर कमेंटमध्ये विचारा. दुसरी गोष्ट म्हणजे कर्जमुक्तीसाठी काळजीपूर्वक ऐका. मित्रांनो, ते 2 शब्द कोणते आहे आणि कोणती कृती करायची आहे पहा. तुम्हाला थोडे गंगाजल घ्यावे लागतील. रात्री झोपताना त्या गंगाजलचे 2 थेंब तुमच्या नाभीत टाका. हो, तुमच्या नाभीत गाजलाने 2 थेंब टाका. बऱ्याच लोकांना गंगाजल मिळत नाही, म्हणून स्वच्छ पाणी वापरा. पूर्णपणे स्वच्छ पाणी घ्या आणि त्याचे 2 थेंब तुमच्या नाभीत टाका. तुम्ही हा उपाय कोणत्याही मंगळवारी किंवा बुधवारी रात्री करू शकता. तुमचा उजवा हात तुमच्या नाभीवर ठेवा. या मंत्राचा 11 वेळा जप करा आणि कल्पना करा की तुमचे सर्व कर्ज धूळ जात जाईल आणि तुमच्या पायाखाली चिरडले जाईल. हा उपाय 21 दिवस सतत करा. त्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणीपासून मुक्ती मिळेल. तुमचे आरोग्य सुधारेल. तुमच्या पैशाची कमतरता दूर होईल. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री हरी विष्णू.